श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांचे अनुभव हे तेवढेच गोड आणि सुंदर असतात. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे होत असतात, कारण श्री स्वामी समर्थांना फक्त देणं माहीत आहे. त्यामुळे एखाद्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांना हाक मारले तरी देखील स्वामी त्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. मग स्वामींना एखाद्या भक्ताने लहान किंवा मोठी गोष्ट जरी हक्काने मागितली तरी देखील स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या इच्छा ह्या पूर्ण करत असतात. एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार पटकन होत असतात, तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार होण्यासाठी वेळ लागत असतो. मात्र चमत्कार हा नक्कीच होत असतो, कारण श्री स्वामी समर्थ योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणालाच काहीच देत नाहीत. आणि जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये स्वामी साक्षात आपले दर्शन देत असतात किंवा काहीतरी एखादी इच्छा पूर्ण करतात किंवा काही चमत्कार करत असतात, तेव्हा मात्र त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये अनुभव निर्माण होत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. तर खरोखरच प्रत्येक भक्तांना साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला असतो, त्यामुळे तो अनुभव तेवढाच अनमोल असतो. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताईंचं नाव हे अंबिका मातंग आहे. जिल्हा शेवगाव पात्रज येथील या ताईंचा अनुभव आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर ऐकूया अनुभव ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो, मला अनुभव सांगायचा होता ना, त्यासाठी हे केलं, कॉल केला. नाव सांगायचंय का ताई? हा, माझं नाव सांगितलं की तुम्हाला, अंबिका मातंग. हो, अच्छा अच्छा. हा, भरपूर अनुभव आहेत ताई तुमचे. हो का? अनुभव सांगितलं तर तुम्हाला सांगते, असं झालं की मी आता मग जिल्हा तालुका काय सांगायचंय का नुसतं अंबिका मातंग ताईंचं? अंबिका मातंग, जिल्हा शेवगाव पाथर्डी. बरं बरं. हा, मी काळेवाडीमधून बोलते. हो, तर माझा अनुभव असं सांगायचं होतं की मला माझ्या स्वामींनी काय अनुभव दिला म्हणजे हे सांगायचं होतं. कधी आला अनुभव तुम्हाला? किती दिवस झाले? आता मला वर्ष होतंय बघा, ह्या मार्गशीर महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी मला ह्याचे काम लागलं होतं. म्हणजे ज्या दिवशी माझं काम सुटलं तिकडलं, तर मला महिना 2 महिने कामच नव्हतं. तर मग असं मग स्वामी माझ्या म्हणजे स्वामी मठामध्ये गेले, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला काम लागलं. म्हणजे वाळ सांभाळायचं, मला कामच नव्हतं. तेव्हा मग मार्गशीर महिना होता ना, पहिला गुरुवार होता, आणि मग गुरुवारीच मी तिथं आलते काम बघायला. तर मग काम लागलं होतं मला. काम लागलं नंतर मग आता चांगलं चाललं होतं, पण आमचे मालक खूप ड्रिंक करायला लागले. अहो, खूप खराब झालेत आता. म्हणजे जास्त खराब झाले, ते ड्रिंक करतात ना खूप. त्यासाठी मग आता मी 3 दिवसाचं 3 गुरुवारचं पारायण केलं. तर पारायण माझं पार पाडून घेतलं, संकल्प सोडला होता स्वामींना. संकल्प सोडून मग मी घरच्या घरीच केलं, मला कामाने जमत नाही. तर मग पोरींकडून मी आपलं सारामृताचं ते 7-7 अध्याय वाचून घेत होते. तर पोरींकडनं घेतलं वाचून, पोरींनी वाचलं, काय त्यामध्ये सगळं पार पडलं. पण मी स्वामीला म्हणलं, मला तुम्ही भेट द्या. पहिल्या गुरुवारी म्हणलं, दुसऱ्या गुरुवारी मला साक्षात म्हणजे स्वामी असे म्हणजे डोळे लपकले, म्हणजे माझ्याकडे म्हणजे फोटो आहे त्यांचा. तर त्याच्यामधून मला असे डोळे झाकले, उघडलेले.
म्हणजे फोटोमध्ये दर्शन झालं का स्वामींचं तुम्हाला? हो, स्वामींचं दर्शन मला फोटोत झालं. हा मग त्याच्या दुसऱ्या गुरुवारी परत म्हणलं मला काय म्हणजे असं म्हणजे हे झालं नाही. मला वाटलं स्वामी तुम्ही मला कधी दर्शन देता हा हा असं म्हणलं. हम्म. तर मला असताना माझ्या डोळ्यासमोर असे मोठे बसलेले मांडी घालून. हा जसं बसतात का ते तसे हा हा मोठ्या ह्याच्यामध्ये आले ते. म्हणजे तू बघ म्हणलं अरे वा. आणि म्हणजे एक मुंगळा असतो का? मुंगळा. मुंगळा हा तो माझ्या पायावरून लय खूप मोठा होता तो. हा आणि मी असं म्हणजे पुस्तक वाचायला बसवलं मुलीला बी मी बसले. हा तर तो मुलगा असतो तो माझ्या पायावरनं गेला. हा पायावरनं गेला तो चावला बी नाही मला. हा हा आणि तो अचानक गायब. अचानक गायब पण झाला. हो, माझ्या पायावर चढला तो आणि पायावरनं गायबच झाला तो. अरे बापरे. हो, मग तितक्यात मी म्हणलं असं कसं झालं बाई, कुठं गेला म्हणजे माझ्यात ते म्हणजे माझं मन असं म्हणजे होतं असं माझ्या मनात वाटायचं कुठे गेला बाई, कुठे गेला बाई. हा हा पण असं काहीच नाही. तेवढाच एकच मुंगळा आमच्या घरात. हा हा मग ते कसं झालं असेल. हा. मग तेवढं म्हणजे हे केलं स्वामींना निवेद्य दाखवला. पण आज पहाटे सकाळ स्वामींचा असं आलं की स्वप्नात पहाटे स्वप्नामध्ये पिंड आली. पिंड आली आणि पिंडामधून एक बाईचं म्हणजे बाई रूप निघलं बाईचं. हा म्हणजे स्वामी आईचं. हो, बाईचं रूप निघलं आणि तुम्हाला खरं नाही सांगत. बाईचं रूप निघून तिने मला सांगितलं की तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तू कशाला होती, तू एक दिवा घे, एक दिवा लाव आणि म्हणजे असं ववाळ असं म्हणजे काय असं सांगितलं. आणि 3-4 माणसं म्हणजे असे स्वप्नात आले. म्हणजे माणसं आले आणि 3 बाया आल्या. चौथी धरून मी एक आली. असं झालं म्हणून मी म्हणलं हे अनुभव सांगावा. म्हणजे असं झालं म्हणून. आणि आमचे मालक ना खूप बिल करतात राव. त्याच्यासाठी मला एक सेवा पाहिजे होती. नाही आता सेवेविषयी एवढं माहित नाही पण मी तुम्हाला नंबर देऊ शकते ताई. जे स्वामींच्या सेवेमध्ये आहेत ना. आता म्हणजे बघा तुमच्याकडनं नंबर घेतला होता का ताई मी. तो त्यांना फोन करून मी विचारलं. त्यांनी सांगितलं सारामृताचं म्हणजे ह्याचं घोरकष्टम दररोज सकाळी लावून द्यायचं. तर मी घोरकष्टम दररोज सकाळी लावते. नंतर मी तारक मंत्र म्हणली एक टाइम ऐकायचं, एक वेळ तारक मंत्र ऐकायचं. तर तारक मंत्र बी लावते मी. हो, तर तेवढं करून घेते सेवा माझ्याकडून स्वामी. मग संकल्प केला का तुम्ही? कोणता म्हणजे ह्याचा का? हा सेवेचा. हो, हे जे केलता ना मी फक्त सारामृताचा ह्याचा नाही केलेला बघा. म्हणजे घोरकष्टम लावायचं आहे ना त्याचा नाही केला मी. नाही आपल्याला एखादी सेवा करायची असली ना एखाद्या इच्छा पूर्तीसाठी तर संकल्प करायचा आणि मग सेवेला सुरुवात करायची. आता हे 3 गुरुवारचे उपास केलते का, गुरुवार केलते का वय ताई. तर मी ह्याच्यासाठी केलते की माझ्या मुलीचं लग्न जमून यावं म्हणून. हो, म्हणजे चांगलं स्थळ यावं असं त्यासाठी मी हे केलतं. म्हणजे पारायण हे केलतं आपली पूजा. 3 गुरुवार केलते. मग आला का त्याचा अनुभव? आता जे झालं का गेल्या हप्त्यात हे गुरुवार, हे गेलेला गुरुवार शेवटचा होता. हो, त्यासाठी म्हणलं. आणि मला स्वामींनी पण असं दर्शन दिलं म्हणून म्हणलं मी अनुभव माझ्या म्हणजे सांगते मी नाही का. म्हणजे मन खुल्लं झालं की एकदम भारी वाटतं. हो ते पण आहे. हो. स्वामींचे म्हणजे तुम्हाला दर्शन दिलंय म्हटल्यानंतर काहीतरी चांगलंच घडणार असेल आणि सेवा पण तुमची चालू आहे म्हटल्यानंतर संकेत पण चांगलेच आहे. बघा पहाटे 3 वाजता दररोज जाग येते मला. अरे वा. पहाटे 3ला जाग येते आणि मग मी आपलं स्वामींचं नाव सारखं घेत राहते. सेवेला भेटत नाही ओ टायमिंग. सेवा करायला टायमिंग भेटत नाही तर मग मी आपलं असंच उठता बसता असं घरामध्ये आहे ना कामाला बाळ सांभाळायला. तर बाळाच्या ह्याच्यामध्ये मी सारखं म्हणजे स्वामींची माझ्याकडून सेवा करून घेत असतो आम्ही. सारखं चालू असतं माझं. पण आता आहे का नाही स्वामींची इच्छा आहे माझ्यावर म्हणून ना. आता मुलीचं हे केलं मी पारायण केलं आता काय
स्वामींच्या हातात आहे ते. हो ना, हो ना, बरोबर आहे. स्वामीच करणार सगळं काही. फक्त माझ्या आमचे मालक ड्रिंक सोडा नाही होते. हं, हं. नाही, त्यांच्यासाठी ना ड्रिंकसाठी वेगळी सेवा असते ताई. तुम्हाला कोणती असते मला सांगता येईल? नाही, मला नाही एवढं माहिती, पण सेवा कसं ज्या लोक आहेत ना सेवा देणारे त्यांच्याकडून सेवा घ्या असं माझं मत आहे. हो का? बरोबर. म्हणजे कसं की हो का? जो आजार आहे ना ज्या त्या डॉक्टरांकडूनच आपला इलाज केलेला बरा. नाही तर काय, बरोबर आहे. म्हणजे त्यांना सांगायचं आपला काय प्रॉब्लेम आहे तो, आणि मग ते सांगतील बाबा काय ही सेवा करा ती सेवा करा. मग आपला संकल्प करायचा त्या पूर्ण सेवेचा आणि आणि असं एक होतं बघा, माझ्या मुलीला कामच नव्हतं लागत. हा तर मग मी मनातल्या मनातच म्हणलं, स्वामी तुमचंच घर भेटू द्या. हा तुमचेच म्हणजे तुमच्यासारखेच असं म्हणजे तुमचेच सेवा करणारे लोक भेटू द्या मला. हा हा म्हणजे माझ्या मुलीला कामाला गेल्यावर हा तुम्ही आता आजकाल बघत नाहीत ना, जरा जास्त चांगलं असं हो हो बरोबर. मुलीकडनं काम जास्त करून घेतात. हा हा तर बघा स्वामींच्या कृपेने स्वामींच्या घरच लागलं काम. म्हणजे खरं सांगते, स्वामींच्या कृपेने सेवेवाली तेच. अरे वा. बघा असे अनुभव देते तो स्वामी, मला देते अनुभव बिचारे. हो का, फक्त माझ्या नवऱ्याची दारू सुटली आमच्या मालकांची, खूप लय बरं होईल बघा. नाही, सुटते ताई, तसं काय नाही. फक्त तुम्हाला मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी नंबर पाठवते ताई तुम्हाला. हो. आणि त्याच्यामुळे वादावादी होती हो सारखी. हो ना, हो ना. नाही, ते बरोबर नाही. तसं झाल्यानंतर मतभेद वाढत जातात ना हो. हो मग तेच ना हो, दुसरं काही टेन्शन नाही बघा. तेवढं मालक ड्रिंक केलं का साऱ्या घरात मग असं किरकिर किरकिर होती. हा? मग हेच डोक्याला टेन्शन आहे बघा, दुसरं काय नाही. हा हा. नाही, तोपर्यंत त्यांना तारक मंत्रात तीर्थ वगैरे देत जा ना, तोपर्यंत सेवा भेटेपर्यंत. पितच नाही हो. देत नाहीत का? पित नाहीत का? हो हो हो. मग त्यांना कसं तरी म्हणजे चहाच्या याच्या मार्फत तरी चहा वगैरे अगं करून द्या. ते सतत ड्रिंक केलेली आहे आणि ते कुठं बी झोपते कुठं बी असं, मग असं टेन्शन येतो. कामावर थोडा जीव, घरी थोडा जीव, मग असं होतं माझ्या जीवाला. हा हा. काय करता, तुम्ही नंबर देता का मला? मी हो लिहून हो. देते. नाही, मी पाठवते ना तुम्हाला नंबर. व्हॉट्सअपवर मेसेज करा मला. बरं. हा, लगेच मेसेज करा, लगेच पाठवते तुम्हाला नंबर मी. मग त्यातली ज्याला फोन लागेल ना त्याच्याकडून घ्या सेवा. बरं. आणि सेवेने फरक पडतो ताई. फक्त संकल्प करा आणि मग सेवेला सुरुवात करा. असं लगेच सेवेला सुरुवात करू नका. बरं, संकल्प सोडताना तांदूळ घ्यायचे हातामध्ये, हळदी कुंकू पाणी फुल. हा, तसं आपण म्हणजे अगोदर आपलं मंदिरात जायचं. आसपास कोणतंही मंदिर असेल ना तुमच्या घराच्या, हो हो आहे ना. हा, मग त्या मंदिरामध्ये जायचं. मग मारुतीचा असो किंवा विठ्ठलाचा असो किंवा महादेवाचा असो, हो हो बरं. हा हा. तिथं जायचं. तिथं एक नारळ आणि खडी साखर घेऊन जायचं जाताना. आणि बरं. नारळ अर्पण म्हणजे करताना जी इच्छा आहे तुमच्या, तर तुमची इच्छा काय आहे की मिस्टरांचं ड्रिंक पूर्णपणे सुटावं. हो हो हो. मग तिथंच ती नारळ हातात घेऊन प्रार्थना करायची की मी ही सेवा करणार आहे आणि माझ्या मिस्टरांची ड्रिंक सुटावी, हा असं करायचं. याच्यासाठी ही सेवा करणार आहे. मग तिथं ते तसं म्हणायचं आणि तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आणि नारळ तिथं फोडायचा नाही, फक्त अर्पण करायचा. बरं ठीक आहे. आणि आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. आणि मग त्या दिवशी घरी आल्यानंतर आपलं तुमच्या घरात काय तुम्ही जे स्वयंपाकाला बनवलेलं आहे ते गाईला कुत्र्याला नैवेद्य चारायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. 3 कुत्री असतील तरी चालेल, 1 असेल तरी पण चालतं. मी आला का तुम्हाला सांगते, कुत्र्याचं बी पडलं बाबा. एक मुलगा छोटं माझ्या कडवर. हा कडवर घेऊन मी आपली अशीच खाली असं फिरायला पोराला घेऊन गेले मुलाला. हा तर ते एक कुत्रं येऊन माझ्या दंडाला आहे का, हा. म्हणजे हात असतो तो, हाताला त्यांनी असं चावलंय. चावलंच? हा, सोडा मग ते मला. अरे बापरे. हा मग मी काय म्हणते तरी, मी म्हणते स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ, माझं ते चालूच. हा. आणि ते कुत्र्याने मला चावलेलं असंच धरलेलं. अरे बापरे. आणि मुलगा घेऊन मी खाली पडले स्वप्नात बरं का. हा हा आणि मुलगा घेऊन मी खाली पडले. एक माणूस आला आणि तो म्हणला काय येडी बाई आहे, चावलं कुत्रं चावतंय तिला तरी ती लक्ष देत नाही. हा 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 आणि स्वामी समर्थच म्हणते. हा हा हा, तर ते मग ते कुत्र्याला त्यांनी हाकललं त्या माणसाने. हा. तर ते कुत्र्याला हाकलून दिलं तर मला हातासारखा हात माझा. अरे वा.
म्हणजे त्या नामस्मरणामुळे तुम्हाला काहीच झालं नाही. हो, आणि सगळेजण म्हणतात बाबा हिला तर आता कुत्रं चावलं, हिच्या हातावाटा रक्त निघायला पाहिजे किंवा हिला लागलं पाहिजे, आणि हिला काहीच नाही झालेलं. असं कसं काय? म्हणजे तो चमत्कारच झाला ना, तुमच्या नामस्मरणामुळे तुम्हाला केवढं मोठं संकट आलं तर त्याचं काहीच झालं नाही, असं झालं. हो, बघा ना. असं सगळे म्हणजे असं म्हणायला लागले. तर मग मी म्हणलं माझ्या स्वामींची कृपा हो ना. माझ्यावर. बरं. होय का मॅडम? हो, हो. हो. तेवढं मी तुम्हाला पाठवते, मेसेज तेवढं पाठवून देते. ऐका ना ताई, मग तुम्ही गाईला कुत्र्याला नैवेद्य चारा, आशीर्वाद घ्या त्यांचा, आणि मग बरं. दुसऱ्या दिवशी सेवेला सुरुवात करा. संकल्प तुम्ही पूजा वगैरे मांडायची, जी काय आता समजा पारायण जर सांगितलं असेल तर पारायणाची पूजा मांडायची. जर तारक मंत्राचं वगैरे असेल तर काही नाही, देव पूजा वगैरे झाली ना की देवाच्या समोर बसायचं आणि असं म्हणजे काहीतरी खाली टाकायचं बसायला. आसन टाकायचं. आसनावर बसायचं. त्यानं मग उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, डाव्या हाताने, आणि तळ हातामध्ये अखंड तांदूळ, चिमटभर अखंड तांदूळ टाकायचे, हळदी कुंकू टाकायचे, आणि एक फूल असेल तर फूल ठेवायचं. स्वामींना प्रार्थना करायची, तुमचं काय गोत्र काय असेल त्याचं नाव घ्यायचं, आणि मिस्टरांचं वगैरे तुमचं नाव घ्यायचं पूर्ण, आणि ज्याच्यासाठी सेवा करणार आहे, जी सेवा करणार आहे ते आपलं सांगायचं मनामध्ये. स्वामींना प्रार्थना करायची की माझ्याकडून सेवा पूर्ण करून घ्या. काही चुकलं असेल, काय असेल, काही अडचणी येऊ देऊ नका. काही चूक झाली, कारण आपण मनुष्य आहोत, चूक काय नाही काय होतच असते. मग काही चूक झाली तर क्षमा करा आणि मला माझ्या सेवेचं फळ भेटू द्या, असं प्रार्थना करायची. आणि ज्याच्यासाठी म्हणजे जे दुःख दूर होण्यासाठी किंवा जे संकट दूर होण्यासाठी सेवा करतोय त्याचं फळ भेटू द्या, अडचणी येऊ देऊ नका, आणि सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, असं स्वामींनाच प्रार्थना करायची. तुम्हीच पूर्ण करून घ्या म्हणायचं, आणि मग संकल्प तो संकल्प म्हणतात त्याला. ते पाणी ताम्हणात सोडायचं, म्हणजे तांब्याचं ताट असतं ना, त्या ताटात सोडायचं, आणि तुळशीचं झाड सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाच्या बुंद्यात ओतायचं. तांब्याचं नाही ना ताई माझ्याकडे, तांब्याचं नाही. स्टीलचं ताटात सोडलं तुझं म्हणतात. बरं, असू द्या, ठेवा, शेवटी भाव महत्वाचा असतो. मग त्यात सोडा, आणि ते पाणी ना तुळशीचं झाड सोडायचं दुसऱ्या कोणत्याही झाडाच्या बुंद्यात, जेणेकरून कोणाचा पाय पडता कामा नये, कोणी ओलांडता कामा नये, अशा झाडाच्या बुंद्यात ओतायचं. आणि सेवेला लगेच ते ओतून आला ना की लगेच सेवेला सुरुवात केली तरी चालते. सेवा करताना आपला दिवा वगैरे लावायचा, धूप दीप चालू ठेवायचं, म्हणजे ते अग्नीला पंचतत्वांना साक्षी मानून संकल्प केलेला असतो. मग त्या सेवेला बघा, करा सेवा. मग स्वामींना सांगायचे शेवटी करता आणि करविता तुम्हीच आहात. नाही तर काय करविता खरंच स्वामीच आहेत ना. एवढे अनुभव देत आहेत म्हटल्यानंतर तो पण एवढी सेवा केल्यानंतर अनुभव येणार की त्याचा पण. हो ना. हो, काय करता. फक्त आमच्या मिस्टरांची ड्रिंक सुटली ना बघा ताई, खूप माझं सोन्याहून किवळ झालं समजायचं. माझे स्वामी मग मला कधीच टाकून देत नाहीत मला. एवढं तुम्ही विश्वासाने सेवा करताय, एवढे स्वामींचे अनुभव येत आहेत, मग ते का नाही सुटणार सांगा. ते पण तुमच्या आयुष्यातील अडचण दूर करणार की स्वामी. हो ना, करणार ना. मी त्यांच्यासाठी फक्त सेवा केलेली नाहीये, मिस्टरांसाठी आमच्या. बस दुसरं काय नाही बघा. तेवढी सेवा करून घ्यायची आता मिस्टरांसाठी, दारूसाठी. स्वामी तेवढं पार पाडणार माझ्या पाठीमागे. मला एक पूर्ण विश्वास आहे. नाही, करतात इच्छा स्वामी प्रत्येकाची इच्छा पूर्णच करत असतात ना. चालेल. हो, चालेल ताई, तुमचे खूप सुंदर अनुभव आहेत, शेअर करते मी. शेअर करा. चला, श्री स्वामी समर्थ. मित्रांनी मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर तर नेहमी असतातच, कारण स्वामींचं एक वाक्य आहे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच शब्दाप्रमाणे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि आपल्या भक्तांना नेहमी पावलोपावली साथ देत असतात. कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाहीत. त्याचबरोबर एखाद्याला नेहमी योग्य तोच मार्ग दाखवत असतात आणि योग्य वेळी योग्यच मार्ग दाखवून त्याचे रक्षण हे नेहमी करत असतात. आपल्या भक्तांच्या पाठीशी स्वामी नेहमी राहतात. त्यामुळे तर स्वामी अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत आणि नेहमी आपल्या भक्तांची काळजी करणारे स्वामी आहेत. भक्तांच्या
सुखासाठी, इच्छेसाठी नेहमी अशक्य गोष्टी देखील स्वामी शक्य करत असतात आणि आपल्या भक्तांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तर खरोखरच स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांचे भाग्य हे तेवढेच थोर असते. त्यामुळे तर साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्तांना मिळालेली असते. तर खरोखर या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे सुंदर अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. स्वामींचे आलेले अनुभव या नंबरवरती तुम्ही शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव शेअर झाल्यानंतर स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.